डॉक्टर, आज दुपारी एक अगदी वेगळीच गोष्ट घडली हो यांच्याबाबत. हे ना काहीतरी आम्हाला जोरजोरात सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि एवढी हाताची हालचाल करत होते ना, काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पण एक असं वेगळंच तेज दिसत होतं ना राजन. खरंच म्हणजे डॉक्टर, आजपर्यंत त्यांनी एवढी हालचाल कधीच केली नव्हती हो. अरे वा, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आणि तेही अपेक्षेपेक्षा चांगल्या गतीने होते. व्हेरी गुड. जर अशीच प्रगती सुरू राहिली तर पुढच्या 7-8 महिन्यात ते चालायलाही सुरुवात करू शकतील आणि कदाचित थोडं थोडकं बोलायलाही सुरुवात करतील. डॉक्टर, खरंच असं घडलं ना तर त्यापेक्षा आनंदाची दुसरी कुठलीच गोष्ट नसेल आमच्यासाठी. बाबांचा आवाज ऐकून किती वर्ष झाली. कधी एकदा बाबा बोलायला लागतात याच्यासाठी उत्सुक आहे मी. बापरे बापरे, हा म्हातारा जर उठून चालायला लागला, बोलायलाही लागला तर हा माझी सगळी पोलखोल करेल. सगळ्यांना सांगून टाकेल की मीच याला मारायचा प्रयत्न केला होता. आता तुझं असणं माझ्यासाठी धोका तयार करणार आहे आणि मी असा स्वतःला धोका देणार नाही. कामिनी, तू इथे दरवाजापाशी काय करतेस? अगं, काही नाही, उभी नव्हते. डॉक्टर आले तसं कळलं दादाला बघायला, म्हणून हातातलं काम टाकून धावत आले. डॉक्टर, कशी आहे माझ्या दादाची तब्येत? म्हणजे किती दिवस त्याला हे असंच आपलं नुसतं थोडासा हात काय हलतोय का किंवा पायाची काही हालचाल होते का हे बघत राहायचं. मी वाट बघते माझा दादा माझ्याशी कधी बोलायला लागेल. कारण तो एकदा का बोलायला लागला ना की मला त्याच्याशी खूप गप्पा मारायच्यात. खरंच सांगते, खूप वर्ष गेली की मी त्याच्याशी काही पुरे पुरे कामिनी, यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतीये. समजलं ना तुला? तेवढं पुरेच. येत वर का. परमेश्वराची कृपा. पण राजन, आज दुपारी नेमकं काय झालं असेल? कशामुळे यांनी एवढी एकदम हालचाल केली? आई, मी गेट पर्यंत गेलो होतो, पण मी तिथे पोचायच्या आतच कोणीतरी रिक्षात बसून निघून गेलो होतो.